नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11, ओवी 212 ते 226 सहवासामध्ये आपण जाऊया. ज्ञानोबाराय भगवंताचं विश्वरूप आपल्या डोळ्यांसमोर प्रगट करतायत. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी असलेलं हे जे सामर्थ्य आहे की शब्द ब्रह्माच्या साह्याने इंद्रियातीत जे आहे त्याचा अनुभव आपल्यासारख्या साधकांना करून देणं, हे ज्ञानोबारायांचं सामर्थ्य, ही त्यांची आपल्यावर कृपा आणि हे त्यांचं आपल्या सर्वांवरचं प्रेम. म्हणूनच त्यांना माऊली म्हटलेलं आहे. परमात्मा अनेक रूप अनेक आकार यांनी नटलेला आहे आणि असं नटल्यानंतर सुद्धा अजून सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून अनेक अलंकारांचं रूप सुद्धा त्यांनीच धारण केलेलं आहे. पुढे या भगवंताच्या विश्वरूपाबद्दल ज्ञानोबाराय म्हणतायत, जिये प्रभेचिये झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा जेणे विश्व प्रगटे. अहो, संपूर्ण आकाश मंडळात ज्यांच्या प्रभेमुळे संपूर्ण आकाश मंडळ उजळून निघतं ते चंद्र आणि सूर्य. पण ह्या चंद्र आणि सूर्य मंडळाला सुद्धा ज्याच्यामुळे तेज प्राप्त झालेलं आहे, असं तेजाचं महातेज म्हणजे साक्षात भगवंत. ह्या महातेजाचा जिव्हाळा म्हणजे साक्षात भगवंत. त्यामुळेच तर हे संपूर्ण विश्व प्रगटतं. या संपूर्ण विश्वाचं दर्शन होतं, त्याचा अनुभव येतो. तो दिव्य तेज शृंगारू कोणाची मतीसी होय गोचरू, देव आपण पेंची लेईले ऐसे वीरू देखत असे. ज्ञानोबाराय म्हणतात, असं हे जे दिव्य तेज आहे, ह्या दिव्य तेजाचा जो शृंगार आहे तो कोणाला समजू शकतो? कोणाची मतीसी होय गोचरू, अहो तो फक्त भगवंताला समजू शकतो. आणि म्हणून भगवंतांनी ह्या दिव्य तेजाचाच शृंगार केलाय. या दिव्य तेजालाच अलंकार म्हणून आपल्या स्वतःवरती धारण केलंय. असा तो वीरू म्हणजे अर्जुनू देखत असे. आपण अंग आपण अलंकार, आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हातीयर, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. अहो, चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव सर्व काही भगवंतांनी व्यापून टाकलेलं आहे. सर्व काही भगवंत स्वरूपच आहेत. त्यामुळे अंग आणि अंगावर घातलेले अलंकार, हात आणि हातात धरलेली शस्त्रास्त्र, जीव भाव आणि शरीर, हे दोन्ही वेगवेगळं नाहीच. हे सर्व काही एक भगवंतच झालेलं आहे. मग तेथेंची ज्ञानाचा डोळा, मग तेथेंची ज्ञानाचा डोळा, पाहात कर पल्लवा जव सरळा, तव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा, तैसी शस्त्रे झळकत देखे. आणि या संपूर्ण विश्वरूपाच्या अनुभवाकडे जेव्हा अर्जुन ज्ञानदृष्टीने बघतोय, त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की भगवंताचे जे सरळ हात आहेत, भगवंताचे जे सरळ हात आहेत, त्या हातांमध्ये सुद्धा तेजस्वी शस्त्र झळकत आहेत. आणि ही शस्त्र कशी, तर कल्पांताच्या वेळी ज्या ज्वाळा प्रगट होतील त्यांच्यावर सुद्धा आघात करू शकतील अशी ही तेजस्वी शस्त्रे आहेत. ती झळकताना भगवंताच्या हातात अर्जुनाने बघितली. जयांचिया जयांचिया किरणांचे निखरेपणे, नक्षत्रांचे होत फुटाणे, ते जे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिघो,
भगवंताच्या ह्या विश्वरूपाचं काय सामर्थ्य आहे हे या उपमांच्या द्वारे आपल्या लक्षात येईल. भगवंतांनी हातात धारण केलेली जी शस्त्रास्त्र आहेत, त्या शस्त्रांमधून अत्यंत तेजस्वी किरण, ज्याला आपण रेडिएशन म्हणू, असे तेजस्वी किरण प्रगट होत होते. आणि त्या तेजस्वी किरणांमध्ये किती सामर्थ्य होतं, तर त्यामुळे नक्षत्र ही फुटाण्यासारखी फुटत होती. नक्षत्र ही फुटाण्यासारखी फुटत होती, इतकं त्याच्यात तेज होतं. त्या तेजामध्ये इतकी उष्णता होती, त्यामुळे अग्नीला सुद्धा असं वाटलं की अरे आपल्या उष्णतेचं शमन व्हावं, म्हणून तो अग्नी सुद्धा समुद्राच्या पोटात शिरण्याची इच्छा मनात बाळगत होता. मग काळकूट कल्लोळी कवळिले, मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले उद्यता युधी. अर्जुन साक्षात भगवंताच्या ह्या विश्वरूपाचं दर्शन घेतोय. त्याला असं दिसतंय की समुद्रावर उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत, त्या लाटा संपूर्णपणे काळकूट विषाने भरून घेतल्या आहेत, किंवा प्रळय समय आलेला आहे आणि त्यावेळी गगनामध्ये विजांचे अत्यंत तेजस्वी लखलखणारे असे समुदाय प्रगट होत आहेत. अशा प्रमाणे भगवंतानी आपल्या अनेक हातांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची तेजस्वी आयुधे धारण केली आहेत. ती धारण केलेली पाहून अर्जुनाच्या मनात असे भाव प्रगट होत होते. त्यामुळे अर्जुनाच्या मनात एक प्रकारची भीती उमटली की अरे, जे चतुर्भुज रूप, जे तुमच्या आमच्यासारखं सामान्य देहधारी सगुण रूप मी भगवंताचं बघत होतो, आणि हे काय रूप आहे की भेणे तेथुनी काढिली दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी, तव सुरतरूंची सृष्टी जया पासोनी का जाहली. अहो, अशा ह्या दृश्यापासनं अर्जुनाने आपली दृष्टी वळवली, कारण त्याच्या मनात भीती दाटून आली. आणि म्हणून तो भगवंतांचा कंठ आणि मुकुट ह्याच्याकडे त्याने आपली दृष्टी वळवली. तर त्याला असं वाटलं की ज्याप्रमाणे भगवंतांच्या कंठामध्ये आणि मुकुटावरती ज्या गोष्टींची रचना केलेली होती, ती जणू काही तव सुरतरूंची सृष्टी जयापासोनी का जाहली. अहो, सुरतरू म्हणजे जणू काही नंदनवनातील कल्पवृक्ष, हे इंद्राच्या स्वर्गामधल्या बाग बगीच्यांमध्ये असतात, त्याप्रमाणेच भगवंतांच्या कंठामध्ये आणि मुकुटावर जणू काही कल्पतरूंची सृष्टी, त्याप्रमाणेच ते सगळे उत्पन्न होऊन त्याचप्रमाणे उजळून निघालेले होते. जिये महासिद्धींची मूळपीठे, शिणली कमळा जेथ वावटे, तैसी कुसुमे अति चोखटे, तुरंबिली देखिली. भगवंतांच्या मुकुटाचं आणि कंठामधल्या अलंकारांचं हे वर्णन आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की अहो, ज्या गोष्टींपासनं महासिद्धी प्राप्त होतात, महासिद्धींचं जे मूळ पीठ आहे, आणि एवढंच नाही तर शिणली कमळा जेथ वावटे, कमळा म्हणजे माता लक्ष्मी, ती शिणली, ती दमली, थकली, भागली, तर विश्रांती घेण्यासाठी ज्या बाग बगीच्यात जाईल, तैसी कुसुमे अति चोखटे, तुरंबिली देखिली. शीण भागवण्याकरता, विश्रांती घेण्याकरता ज्या बाग बगीच्यामध्ये जाईल, अशी सुंदर सुगंधित फुलं भगवंतांच्या कंठामधल्या माळांमध्ये आणि मुकुटांमध्ये रचलेली अर्जुनाने पाहिली. मुकुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजा बंध अनेक. मुकुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. अहो, भगवंतांच्या मस्तकावरच्या मुकुटामध्ये
फुलांचे सुंदर सुगंधी रंगीबेरंगी गुच्छ गोवलेले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजाही बांधलेल्या आहेत आणि भगवंतांच्या कंठामध्ये दिव्य सुगंधी फुलांचे हार घातलेले दिसतायत. कंठी रुळताती अलौकिक, पूर्वी कधीही न पाहिलेले असे अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मढिले, तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके. भगवंतांनी नेसलेल्या पितांबराचं काय सुंदर वर्णन केलेलं आहे. अहो, सूर्योदय झाल्यावर सूर्याचं जे कोवळे सूर्यकिरण आहेत ते अत्यंत सोनेरी असतात, पिवळे धमक असतात. तर असं वाटतंय की स्वर्गाने ह्या सूर्याचं तेजच आपल्या अंगावर ओढून घेतलंय किंवा संपूर्ण मेरू पर्वताला सोन्याने मढवलंय. त्याप्रमाणे भगवंताच्या कमरेभोवती नेसलेला पितांबर झळकत होता. तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके. श्री महादेवो कापुरे उटिला, श्री महादेवो कापुरे उटिला, कैलासू पारदे डवरिला, नाना क्षीरोदके पांघरविला, क्षीरार्णवो जैसा. अहो, भगवंतांचं हे वर्णन फक्त ज्ञानोबारायच करू जाणे. ते म्हणतात, धवल वर्ण असलेले महादेव, मुळातच शुभ्र धवल वर्ण असलेले महादेव, पण त्यांना सुद्धा कापराची उटी लावली आहे. किंवा साक्षात कैलास पर्वत, त्या कैलास पर्वताला पाऱ्याचा लेप लावावा. आणि एवढंच नाही तर दुधाचा समुद्र, पण त्या दुधाच्या समुद्राला दुधाचंच पांघरूण घालावं. काय वर्णन केलंय. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगना करवी बुंथी घेवविली, तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेणे. ज्ञानोबारायांच्या वर्णनाला बहार येत चाललाय. ते म्हणतात, अहो, चंद्र आणि चंद्राच्या प्रकाशाची घातलेली घडी ती अलगद उलगडलीये आणि त्याचंच पांघरूण आकाशाकडनं घेतलं गेलंय. किंवा जे भगवंताचं विश्वरूप आहे, त्या विश्वरूपावर सर्वांगावर चंदनाची उटी लावलेली आहे. जेणे स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे, जयाचेनी सौरभ्ये जीवित जोडे वेधवतीये. अशी ही सुगंधयुक्त चंदनाची उटी भगवंताच्या संपूर्ण सर्वांगावर लावलेली आहे आणि त्यामुळे भगवंताच्या अंगावर स्वप्रकाशाची कांती चढली आहे. स्वप्रकाश रूप भगवंत त्या तेजामध्ये, त्या संपूर्ण तेजामध्ये शोभून दिसतायत. ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे, ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे, जयाचेनी सौरभ्ये जीवित जोडे वेधवतीये. ज्ञानोबाराय म्हणतायत, ब्रह्मानंदाचाच सगळीकडे सुकाळ आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जगाला जो आनंदाचा अनुभव येतोय त्यामुळे सर्व ताप सर्व दुःख नाहीसे होत आहेत. भगवंतांच्या शरीरामधनं येणारा दिव्य सुगंध तो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय आणि त्यामुळे उत्तम गुणांना सुद्धा आयुष्य मिळतंय. जयाचेनी सौरभ्ये जीवित जोडे वेधवतीये, जयाचे निर्लेप अनुलेपू करी, जयाचे निर्लेप अनुलेपू करी, जे अनंगू ही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थोरी कवणवानी. अहो, असा हा जो निर्लेप म्हणजे ज्याच्यावर कुठलाही लेप चढू शकत नाही असा परमात्मा आपल्या अंगावर
चंदनाच्या उटीचा लेप लावतो आणि त्यानंतर त्याचं स्वरूप इतकं सुंदर दिसतं की मदनही ज्या उटीला धारण करतो त्या चंदनाच्या उटीचं सुगंधाचं वर्णन कोण करू शकेल? त्या सुगंधाची थोरी कवणवानी. ऐसी एकैक शृंगार शोभा, ऐसी एकैक शृंगार शोभा, पाहता अर्जुन जातसे क्षोभा, तेवींची देवो बैसला की उभा, का सेया तू हे नेणवे. अहो, अशा या अत्यंत मनमोहक सुंदर अशा विश्वरूपाची शोभा अर्जुन बघत होता आणि बघता बघता तो भांबावून गेला आणि त्याला असं वाटलं की अरे, देव बसले आहेत का देव निजले आहेत? त्याला काहीच कळेना. तेवींची देवो बैसला की उभा, का सेया तू हे नेणवे. माऊली हो, ज्ञानोबा रायांनी हे संपूर्ण सुंदर विश्वरूप आपल्या समोर प्रगट केलंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.